आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुम्ही कोणत्या स्थितीत राहत आहात, तुम्ही किती लांब गेले आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. तुम्ही कोणत्या स्थितीत राहत आहात, तुम्ही किती लांब गेले आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. सर्व काही हसाब जेव्हा त्याला हात मारू, सर्व काही हसाब येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटतील, सर्व काही हसाब येशूच्या नावात. सर्व काही हसाब जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही हसाब येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटतील, सर्व काही हसाब येशूच्या नावात. हालेलुया. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करीत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. आणि जिथे कुठं आपण आहात तिथे आपण उभे राहू शकतो, आपले हात उंचवी शकतो आणि आपण प्रार्थना करणारो, आपण परमेश्वराचा धन्यवाद देणारो या महिन्यासाठी, जो सत्तेचा महिना आहे, जे हा जो वर्ष आहे तो तयारीचा वर्ष आहे, त्याच्यासाठी आपण धन्यवाद देणारो. आजच्या सर्व्हिससाठी आपण धन्यवाद देणारो. रिके रोबो शांते रबो सिख्र बांदरा बो साते राब्रेंते ई रहांतो रो सखेंते लाबा शातो रिख्र बांदरो शांते ई ब्राहा सखातो रबोंद्रबा सामांतो कोत्रबा शाते रे ब्रखांते ई रांद्र गेद्रबो शांता लामांतो रोबो सांते राबा सखाते लाबोंद्रबा शांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझे आभार मानितो, तुझे स्तुती करतो पिता परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण पुस्तक पाहणार आहोत जकरियाचे 10वा अध्याय आणि पहिले वचन. वचन म्हणते, पावसाच्या शेवटी परमेश्वराला पाऊस मागा. हालेलुया. परमेश्वराकडून चमकणाऱ्या वीज आणि तो त्यांना पाऊस देईल आणि प्रत्येक शेतात प्रत्येक गवत उगवेल. हालेलुया. किती महान परमेश्वर आहे. आपण वचन बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 2रा अध्याय आणि 8वा वचन. वचन म्हणते, माझ्याकडे माग आणि मी इतर राष्ट्रांना तुमच्या मालमत्तेसाठी व दूर दूरच्या देशांना तुमची खाजगी जमीन म्हणून देईन. हालेलुया. ओ रिशा तेर ब्रोंद्र. आम्ही प्रार्थना करणार आहोत, अन्य भाषेत आम्ही जुजारू रूपाने प्रार्थना करणार आहोत.
आपल्या जगभरातील आत्म्यांच्या तारणासाठी आणि जेणेकरून अधिकाधिक लोकांना स्वार्थेचा संदेश ऐकू येईल आणि परमेश्वराकडे ते वळावे. आमेन. हालेलुया. री सांते केत्रो बुशाहाते ए ब्रांतो कोत्री बाला हातारी ब्रुशांतरा कोत्रो बुंद्रबा शाहाते ई ब्रेते केत्रो बो सांतरा बासो कोतीर ब्रांदला बाशोत्रो बोंद्रे गेद्र बांदे इत्र बांद्रो बो सांतरी ब्रखोतरा बांद्रा बा शाहाते. धन्यवाद पिते परमेश्वर. रो शहांता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझे आभार मानितो पिता परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो सगळ्या आत्मांसाठी पिता परमेश्वर. विश्वभरात तुझं वचन पिता परमेश्वर लोकांकडे पिता परमेश्वर जाते. रित्र बोंद्र बा शहाते ए प्रोखेत्र बोंद्र बा सांता रित्र बो शहांते. धन्यवाद तुझे आश्वासनासाठी पिता परमेश्वर. इंद्र केत्र बो सांत्रो कोत्र बांदा इत्र बोंद्र बा शहाते ओ रिख्र बांद्र बो शहांते पिता परमेश्वर. जसे तुझे वचन म्हणते पिता परमेश्वर त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवितो पिता परमेश्वर आणि आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर. रित्रबो शहांता राखेतर बोंद्रबा सांते रेबो सांता इख्रे बोला बातो रिब्राहांतो रो शांते रेबो जिक्रबांद्र बोंद्रबा सहांतो. विश्वाचे आत्मे पिता परमेश्वर त्यांचं तारण होत आहे येशूच्या नावात. रित्रबो शहांता राखेतर बोंद्रबा सांते रेबो सांता इख्रे बोला बातो रिब्राहांतो रो शांते रेबो जिक्रबांद्र बोंद्रबा सहांतो रेबोंद्र बो साखांती रिबोंद्रबा सहाते ए ब्रोहोंद्र बिखुरो बोंद्रबा सहांतो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागिते. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर आपण अजूनही प्रार्थना करीत आहोत आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आजचा. आम्ही आमच्या पहिल्या टायमरसाठी आणि फाउंडेशन स्कूल वर्गात असलेल्यांसाठी प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत इब्री लोकास याचा 10वा अध्याय आणि 39वे वचन. वचन म्हणते, परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवनाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. हालेलुया. महान पिते परमेश्वर धन्यवाद. आम्ही आमच्या चर्चमध्ये सामील असलेल्या प्रत्येक फर्स्ट टाइमर आणि नवीन विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थना करीत आहोत. मध्यस्थीची प्रार्थना करीत आहोत. विशेषतः त्यांच्यासाठी फाउंडेशन स्कूलद्वारे कनेक्ट होत आहेत आणि आम्ही घोषणा करणार आहोत की हे लोक विश्वासात स्थिर राहतील. त्यांच्यातील कोणतेही परत मागे जाणार नाही, परंतु त्यांना सत्तेचे ज्ञान मिळालेले आहेत. ते आमच्या चर्चच्या कार्यक्रमामध्ये सतत भाग घेतील आणि त्यातील प्रत्येक जण आपल्या चर्चच्या स्ट्रक्चर पूर्णपणे सामील असेल. हालेलुया. तर आपण यांच्यासाठी सगळ्यांसाठी फर्स्ट टाइमरसाठी जे फाउंडेशन स्कूल करत आहात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार. अन्य भाषेत प्रार्थना करूया. री शोंत्रे बोकाते रो बोंद्रबा शहाते रिजेद्र रोजोद्र बोला बहांतो रो केराबा शहाते राजेंद्र गेद्र बो शांत रो बो सहाते लिब्रोंद्रबा साखेत्र बोंद्रबा शहांतो. होय पिता परमेश्वर. वचनाद्वारे पिता परमेश्वर आम्ही आमच्या फर्स्ट टाइमरसाठी पिता परमेश्वर जे नवीन आमच्या चर्चमध्ये जुडलेत पिता परमेश्वर आणि जे आधीचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर. आम्ही अन्य भाषेत कळकळीने पिता परमेश्वर त्यांच्यासाठी मध्यस्थितीची प्रार्थना करीत आहोत. री शांते केत्रो बो शहांतो इब्राहांता केत्रो बो साते राबा शातो रिक्र बोंद्रबात सांते एब्रो साते राबो कित्रो बोंद्रबा शहांतो. हो पिता परमेश्वर. ते रॅप्चर पर्यंत पिता परमेश्वर ते आमच्या सोबत पिता परमेश्वर जुळलेले आहेत. रित्र बो सहांते ते मागे वळत नाही पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर. ते थकत नाही, ते थांबत नाही कुठेही पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर. ते दरवेळी दर आठवड्यात पिता परमेश्वर आमच्या सेल सिस्टमच्या स्ट्रक्चर मध्ये आमच्या चर्चच्या स्ट्रक्चर मध्ये पिता परमेश्वर जे फाउंडेशन स्कूल करायचे पिता परमेश्वर त्या सगळे स्ट्रक्चर्स ते फॉलो करीते. रिशोत्र बहांते राबोंद्र बो साखेंद्र बा शहातो इब्राहांते रसे खेतो लित्र बहाला बोंद्र बो शांते इरान रोबोद्र बो सहांते. ते उत्तेजनेने भरलेले पिता परमेश्वर, ते आत्म्याने भरलेले पिता परमेश्वर. तू
तुझ्या पिता परमेश्वर वचनात पिता परमेश्वर ते वाढते रिशोते राबाखाते रो 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 बोसा हानते रिजांद्र गोद्र बो शांद्र बो साबा हलित्र बोंद्र बा शाखेते रे बोंद्रे इरांद्र गोद्र बो सांद्र बो सारा हाते रि ब्रोंद्र बा साते रोद्र बो शांते एवत्रे बा हाते रि ब्रांतो. या महिन्यासाठी पिता परमेश्वर तुझे धन्यवाद करते. होय पिता परमेश्वर, जे नवीन आमच्या सोबत जुळलेत पिता परमेश्वर, जे आधीपासून आमच्या सोबत आहे पिता परमेश्वर, त्या सर्वांना पिता परमेश्वर हा जो महिना सत्तेचा महिना पिता परमेश्वर, त्यांनी सत्य ओळखलेले पिता परमेश्वर तुझे धन्यवाद करीतो. रि सांते रेसे तो रि खाली रबाहाते एब्राहांते केत्रोबो शाखेला बोंद्रबा साखित्र बोंद्रबा सांगतो ओ राजेद्रे गेद्रोबो शांते रबा सोत्रबो किला बांधतो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. तुझ्या नावाला आम्ही गौरवितो पिता परमेश्वर, सर्वांसाठी तुझे गौरव मानितो पिता परमेश्वर. तुझे नाव आम्ही पिता परमेश्वर उंचवितो आणि धन्यवाद करीतो आणि ही प्रार्थना आमच्या तारणाऱ्या येशूच्या नावात मागितो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता ही सुंदरची वेळ आहे आपल्या क्वायरची. आपण परमेश्वराला स्तुती करू, त्याची आराधना करू, धन्यवाद देऊ मनाने, आपल्या आत्म्याने त्याची आपण स्तुती करणार आहोत. तर आपल्या क्वायर टीमला आपण आमंत्रित करू आणि परमेश्वराची स्तुती करू. अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तर ही वेळ आहे वास्तविकतेचे संग्रहची. वास्तविकतेचे संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. तर आजचा विषय आहे ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढत राहा. हालेलुया. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालापर्यंत गौरव असो. आमीन. दुसरा पेत्र याचा 3 अध्याय 18 वचन लिहिले आहे. पहिला पेत्र याचा 2 अध्याय 2 मध्ये विशिष्ट शहरामध्ये काही यहुदी
ख्रिस्ती प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना पेत्र लिहितो आणि तो त्यांना म्हणतो, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. तिथे बालक हा शब्द ब्रेफोस आहे आणि तो तान्हुल्यांचा म्हणजेच लेकरांचा संदर्भ देतो. पेत्र तान्या बालक चर्चेसला आणि तरुण ख्रिस्तींना लिहित होता. त्यांनी नुकतेच त्यांचे अंतःकरण ख्रिस्ताला दिले होते. पण मग पहिला कोरिंथिकरास पत्र याचं 3 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांचा अजून एक समूह आहे. प्रेषित पौलाने त्यांना ख्रिस्तातील बालक असे म्हटले. तो म्हणाला, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. पहिला कोरिंथिकरास पत्र याचा 3 अध्याय 1 वचन. या बाबीमध्ये बालक हा शब्द ग्रीक मधील नेपिओस आहे. याचा अर्थ असा, एक मनुष्य जो योग्य असे बोलू शकत नाही. तो 20 वर्षाचा असेल परंतु तो व्यवस्थितपणे संभाषण करू शकत नाही. तो अकुशल, अप्रशिक्षित आहे. त्याचे वय तेवढे असूनही मानसिकरित्या समवित नाही. तर मग जेव्हा हे आत्मिकरित्या लागू केले जाते ते असे कोणाबद्दल तरी सांगत आहे. तो आत्मिकरित्या एक बालक आहे, असा एक जो संस्कृत नाही, जरी तो पुष्कळ वर्षासाठी एक ख्रिस्ती आहे. असे लोक ना आत्मिक संभाषणाची पकड घेऊ शकतात, ना आत्मिक संस्थाचे संवाद करू शकतात. पौलाने त्यांना हे बोलत फटकारले की मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही. पहिला कोरिंथिकरास पत्र याचा 3 अध्याय 2 वचन लिहिले आहे. दूध हा शब्द देवाच्या वचनाच्या प्राथमिक तत्वांचा संदर्भ देते. ख्रिस्ताची प्राथमिक शिकवण. असा जो आत्मिकरित्य बालक आहे तो देवाकडे त्याला आशीर्वाद देण्याकरता प्रार्थना करेल आणि रडेल. जर तो आत्मिकरित्य प्रौढ असता तर त्याने जाणले असते की देवाने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय स्थानामध्ये अगोदरच आशीर्वादित केले आहे. इफिसिकरास पत्र याचा 1 अध्याय 3 वचन लिहिले आहे. तो ख्रिस्ताचे रहस्य समजण्यासाठी प्रौढ झालेला नाही की ज्या दिवशी तो ख्रिस्तामध्ये जन्मला तो ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सर्व आशीर्वादाचा वापर झाला. हालेलुया. देवाच्या गोष्टीमध्ये वाढा. अधिक ज्ञानासाठी, अधिक समजुतीसाठी चिकाटी ठेवा. प्रभूला अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्याचे गौरव तुमच्या जीवनामध्ये प्रगट होण्यासाठी न संपणाऱ्या अभिलाषेने वचन शिकत राहा. हालेलुया. ही वेळ आहे घोषणाची, तर या घोषणा तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. आपला परमेश्वर महान आहे आणि महान रीतीने स्तुतीस पात्र आहे. त्याच्या ऐश्वर्याच्या अजबपणाला अंत नाही. जसा मी त्याचे वचन शिकत राहतो तसे त्याचे गौरव माझ्या जीवनामध्ये प्रगट केले जाते. सतत रूपांतरित होत आणि त्याच्या प्रतिमेमध्ये अधिक आणि अधिक नवीनकरण होत देव आशीर्वादित असो. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। और ये जो गवाही है वो सिस्टर अनीता गुप्ता की है, जो यूपी उत्तर प्रदेश से रहने वाली है। और उनकी गवाही ये है, उनका एक छोटा लड़का है जिनके पेट में काफ़ी दर्द था, और हमारा जो हीलिंग स्ट्रीम हुआ था हमारे परमेश्वर के जन पास्टर क्रिस के साथ, और उन्होंने वो प्रोग्राम अटेंड किया और उन्होंने विश्वास लगाया, और उसके बाद से उनके बच्चे के पेट का दर्द पूरी तरीके से चला गया। इसलिए वो परमेश्वर को और यीशु मसीह को धन्यवाद देते हैं, और वो हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजक अग्रवाल का भी धन्यवाद देना चाहते हैं। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है,
प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रभु परमेश्वर सो सरसामर्थी आहे, महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाहाचे राज सर्वकालीन आहे. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाहाचे राज सर्वकालीन आहे. तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसामर्थी आहे, महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू. तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसामर्थी आहे, महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झालं. शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाहाचे राज सर्वकालीन आहे. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि
हालेलुया. आपल्या हाताला उचलू, परमेश्वराचा धन्यवाद देऊ आपल्या जीवनात त्याच्या सेवेसाठी. धन्यवाद त्या पवित्र आत्म्याच्या सेवेसाठी, त्या विजयासाठी जे त्याने आपल्याला दिले आहेत. परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो. तू संपूर्ण जगाचा स्वामी आहेस. संपूर्ण देश तुझे आहेत प्रभू. आम्ही तुझ्या हाताची रचना आहे प्रभू. धन्यवाद तुझ्या वचनाने आम्हाला चालवल्याबद्दल. धन्यवाद तुझ्या आत्म्याने आम्हाला दिशा दिल्याबद्दल. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. तुझं वचन आम्हाला चालवित आहे प्रभू. तुझ्या वचनात आमच्या जीवनावर सामर्थ्य आहे. आम्ही स्वतःला तुझ्या वचनासाठी समर्पित करतो प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद 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 या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. बोलतो प्रभू, आमचे आत्मा आणि मन उघडे आहे तुझ्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी प्रभू. या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. मागच्या वेळी आपण सुरुवात केली होती. मी आशा करतो पवित्र आत्म्याच्या विशेष अनुग्रहाने त्याला संपू शकेल. जी सिरीज आपण मागच्या वेळी सुरू केली होती आणि त्याला नाव दिलं होतं आपण शेवटी की ज्योतीच्या मुलासारखे चाला. प्रेज द लॉर्ड. आठवण आहे तुम्हाला? किती जणांना आठवण आहे? पक्का आठवण आहे तुम्हाला? असं तर नाही ना शेजारी हात उचलतो म्हणून तुम्ही उचलताय? विचारलं का हात उचलता, ते बोटा शेजाऱ्याने हात उचलला. तुम्ही चांगले भेड आहेत, कारण भेडला बघून काम करतात. पण शेजाऱ्याने उचललं म्हणून तुम्ही उचलता. द लॉर्ड. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 8वं वचन. मी हे सांगतो कारण एका काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरासारखे व्हा. हा सांगत आहे ज्योतीच्या लेकरासारखे व्हा. आणि हे खूप सोपे आहे. तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता जीवनामध्ये की परमेश्वराचे वचन तुम्हाला चालवेल. जर तुम्ही हा निर्णय तुमच्या जीवनात घेऊ शकता तर तुम्ही एक महान जीवन जगायला तयार आहात. हे ह्या प्रकारे काम करतं. समजा जर कोणी तुम्हाला बोलले उभे राहा, हे तुमचा निर्णय उभे राहायचे की बसायचे. तुम्ही निर्णय बनवता की नाही मी उभा राहतो, तर तुम्ही काय केलं? तुम्ही त्या निर्णयाला, त्या इन्स्ट्रक्शनला आपल्या जीवनात लावले. मी त्या निर्देशाला आपल्या जीवनात सामर्थ्य दिले आहे. तुम्हाला बोलले उभे राहा, तुम्ही उभे राहिला. कोण तुम्हाला बोलले चूप राहा, तुम्ही चूप राहिला. काय केलं? तुम्ही स्वतःला त्या वचनासाठी समर्पित केले. तुम्ही त्या वचनाला तुमच्यावर चालवायला सामर्थ्य दिली. तुम्ही त्या वचनाला स्वतःमध्ये सामर्थ्य दिली. जेव्हा तुम्हाला कोणी बोले उभे राहा, तसंच जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन बघता असेच करायचं आहे. जेव्हा तुम्ही कुठले परमेश्वराचं वचन बघता तुम्ही बोलता ओ. जेव्हा परमेश्वराचं वचन सांगते मला असंच करायचं आहे, त्याचा अर्थ आहे ज्योतीच्या लेकरासारखे चाला. मी काय करता? वचनाला स्वतःच्या जीवनात सामर्थ्य घेऊन देता. Let the word of God has say in your life. परमेश्वराच्या वचनाला तुमच्या जीवनात एक चालणारे बल होऊन देता. तुम्ही तुमचा निर्णय आहे तुमचा. कोण दुसरा तुमची मदत नाही करू शकत. तुम्ही निर्णय घेता स्वतःबद्दल. जसं कोणी तुम्हाला बोले उभे राहायला, तुम्ही स्वतः उभे राहता. तुम्ही निर्णय घेता उभे राहण्याचा. त्याच प्रकारे जे परमेश्वर वचन तुम्हाला सांगते तुम्ही बोलता ओके, जर वचन असं सांगतं असंच करणार. प्रेज द लॉर्ड. तर वचन काय सांगतं? ज्योतीच्या लेकरासारखे चाला. प्रेज द लॉर्ड. पुढचे वचन. कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतिमत्वात आणि सत्यात दिसून येतात. सांगत आहे इकडे की ज्योतीच्या लेकराप्रमाणे तुम्ही काय उत्पन्न करू शकता. इथेच थांब, आपण पुढचे वचन वाचू. परत येऊ इथे आपण. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 वचन. तो इथे सांगत आहे पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयम अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. तो सांगत आहे तुमच्या एक ज्योतीच्या लेकराप्रमाणे तुमच्या काय विशेषता पाहिजेत. परत वाचू आपण. पण आत्माचे फळे प्रीती, जसं मी पहिला सांगितलं होतं, तुम्ही घृणामध्ये नाही चालू शकत. कुणा सुद्धा विरोधात तुमच्या मनात घृणा नाही पाहिजे. असं नाही की समोरच्याचं चांगलं होतं आणि तुमच्या मनात तुम्हाला वाईट वाट, असं नाही पाहिजे. मी आता काय चांगलं ऐकवणार होतो पण तो व्यक्ती बसला होता म्हणून मी केले नाही. कारण ज्या व्यक्तीचं मी सांगल त्याचं ऐकून तो भडकेल. तुम्हाला माहिती आहे कधी कधी मी नाही करू शकत.
कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी घृणा आहे. असं होऊन देऊ नका. तो सांगत आहे इकडे आत्म्याचे फळे प्रेम आहे. ज्योतीचे लेकर फक्त ह्याच कामाला करू शकतो आणि ह्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. आता तुम्ही मनुष्य नाही, तुम्ही परमेश्वराची देवाचे संतान आहे, पुत्र आहे. या गोष्टी करणे आपल्याला सोपं आहे. परमेश्वर आपल्या आतमध्ये राहतो. आता हे आत्म्याचे फळे आहेत. तर हे फळे आहेत म्हणजे हे जे बीज आपल्या आतमध्ये आहेत. बिना बीजचे फळ येऊ शकतात. जेव्हा बोलत आहे आत्म्याचे फळ, तर माझी आणि तुमची आत्मा, हा पवित्र आत्म्याविषयी नाही बोलत आहे. कारण पवित्र आत्मा काय आहे? दाखलता. येशू ख्रिस्त दाखलता. तसं पवित्र आत्मा काय? खोड. आणि फळं कुठे येतात? शाखांमध्ये, फांद्यांमध्ये. येशू ख्रिस्ताने बोललं मी दाखलत आहे, तुम्ही फांद्या आहात. फळं कुठे येतात? फांद्यावर येतात. जसं काही लोक बोलतात हे पवित्र आत्मा फळं आहेत. नाही, पवित्र आत्मा फळं नाहीत. हे आपल्या मानवी आत्म्याचे फळं आहेत. पूर्ण सृष्टीत मानवी आत्मा त्या आत्म्याचे फळं आहेत जे नवीन जन्म घेतलेले आहेत, नव्याने जन्मलेले आहेत. काय बोला? आत्म्याचे फळे काय आहेत? प्रेम, आनंद, हा शकता आनंद. कधीच दुःखी नसणार. कधीच. कोणी काही पण बोलून दे, तुम्हाला माहिती आहे तुमचं फळ नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आंब्याच्या झाडाला म्हणजे शिव्या देशीला, बोलशीला अरे पेरूचे झाड, तर आंब्याचे झाड नाही बोलणार. ते बोलत राहा मी तर आंब आहे. कारण ते काय? आंब्याचे झाड आहे. तुम्ही त्याला किती पण बोला पेरूचे झाड, त्याचा आनंद नाही जाणार. लोक असतात गोरे, त्यांना कोणी काळं बोलतं त्यांचा लगेच मूड खराब होतो. तर तुम्ही तर आंबे होता का? ऐकलं तुम्ही त्याचे? लोक काळे असतात, त्यांना जो कोणी काळे बोलत त्यांना ते लगेच चिडतात. बोलतात अरे काय फरक काय पडतो? काळा रंग खूप चांगला आहे. ते नाही जे तुम्ही दिसता. तुम्ही काय आहेत? आत्मा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय आहे? आत्मा. आपण कोण आहेत? आत्मा. कितनों मेरी बात समझ में आ रही? परमेश्वर काय आहे? आपण कोण आहेत? आत्मा. म्हणजे बायबल सांगते आपण परमेश्वर स्वरूपमध्ये बनवले गेले आहेत. तो आपल्या शरीरविषयी नाही बोलतोय. तो कशाविषयी बोलतोय? आपल्या आत्म्याविषयी. म्हणजे जशी तुमची आत्मा असते तसंच तुमचं शरीर बनतं. तर तुम्ही बोलाल माझं पोट मोठं आहे म्हणजे माझी आत्मा मोठी आहे का? असं नसतं. त्याचा अर्थ काय आहे? स्ट्रक्चर. जे तुमच्याकडे 2 डोळे आहेत त्याचा अर्थ काय की आत्म्याकडे पण 2 डोळे आहेत. दिस इज सो पॉवरफुल. हे खूप शक्तिशाली आहे. म्हणून मी सांगत असतो ओ गॉड, परमेश्वर मी इच्छा करतो की तुम्हाला समजेल की मी सांगत असतो की माझे 2 हात कापा, मी 2 हात उत्पन्न करेल. कारण मला माहिती मी मनन करेल की माझ्या आत्म्याचे 2 हात आहेत, तर हे शरीर, माझ्या शरीर पण 2 हात येतील. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर बोलला माझा किडनी खराब आहे, तर मी मनन करायला सुरुवात करेल. माझ्या आत्म्यात 2 किडनी आहेत, शरीरमध्ये बनायला सुरुवात होतील. प्रेज द लॉर्ड. हे खूप शक्तिशाली आहे. खूप खूप शक्तिशाली आहे. पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयम अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. तर तुम्हाला परमेश्वरासारखे प्रेम करायचे आहे. तुम्हाला कोण जेलमध्ये नाही टाकणार की परमेश्वरासारखे प्रेम केल्यावर. चुकीचं प्रेम नाही. तुम्ही कोणासोबत धैर्याने काम करत आहात तर परमेश्वर तुमच्या विरुद्ध ॲक्शन नाही घेऊ शकत. सांगत आहे ह्या गोष्टी विरोधात कुठलीच ॲक्शन नाही. हा शैतान तुमच्या विरुद्ध ॲक्शन नाही घेऊ शकत. कुठलातली सरकार तुमच्या विरुद्ध ॲक्शन नाही घेऊ शकत. यांच्या विरोधात कुठलीच ॲक्शन नाही. तुम्ही न्यायापासून वाचलेले आहात. तो सांगत आहे ज्योतीच्या लेकरा प्रकारे. परत जाऊ आपण त्या वचनात, मी काहीतरी दाखवणार आहे. EMPCच्या अनुवादातून आपण वाचू. फिसकरस पत्र 5 अध्याय 9 वचन. कारण प्रकाशाची फळे हे खूप शक्तिशाली आहे. पहिले त्यांनी आपल्या दुसरीकडे आणले. Oh, this is so powerful. पहिले त्यांनी आपल्या दुसरीकडे आणले. इथे काय तर दुसरीकडे सांगत आहे. खूप शक्तिशाली आहे हे. So, for the fruit, the effect, the product of the light or the spirit. बता रहा है कि फल किसका? उत्पाद ज्योति का या आत्मा का? किसका? क्या लिखा है वहां पे? और द स्पिरिट, आत्मा का. तो सांगत आहे ज्योतीच्या लेकरासारखे चाला. 19 सांगत आहे आत्म्याच्या लेकराप्रमाणे चाला. हेलो, सलमान आपको से क्या कहना शुरू किया? फॉर द स्पिरिट द इफेक्ट ऑफ द लाइट और द स्पिरिट. इफेक्ट ऑफ द लाइट और द स्पिरिट. ज्योतीचा प्रभाव या आत्म्याचा प्रभाव. तो सांगत आहे त्याच्या मनात काय चालू आहे. ज्योतीपासून सुरुवात केली पण त्या मनात काय, डोक्यात काय झालं? तुम्ही आत्म्याची संतान आहात, देवाच्या आत्म्याची संतान. बायबल सांगते एकदा येशूच्या शिष्यांनी
त्याला येशूला बोलले, जेव्हा ते लोक त्यांची मजाक उडवत होते, आग येऊन त्यांना नष्ट करून दे, जसं एलिसानी केले होते. येशू ख्रिस्त पाठी वळला आणि त्यांना बोला, तुम्हाला नाही माहिती तुम्ही कुणाच पाठी चालता? Praise the Lord. तुम्ही अलिशाच्या आत्म्यावर नाही चालता, तुम्ही कुणावर चालत आहे? माझ्यासोबत. तुमचे काम काय आहे? प्रेम दाखवणे, ना की लोकांना नष्ट करणे, ना की नष्ट करणे. जो तो बोलत आहे ज्योतीविषयी, तो सांगत आहे तुम्ही आत्म्याचे संतान आहेत, तुम्ही परमेश्वराच्या आत्म्यातून आलेले आहात. पण परमेश्वराच्या आत्म्यातून आले आहेत तर आपण पण काय आत्मिक आहे. मनुष्याप्रमाणे आपल्याला नाही चालायचं आहे. पण स्वतःला मनुष्य बघू नका. एक असं जीवन जगणे सुरुवात करायचे मनुष्यासाठी अशक्य आहे, अशक्य आहे. हा एक निर्णय आहे जो तुम्हाला घ्यायचा आहे की मी तसं जीवन जगण्याचे मनुष्यासाठी अशक्य आहे. पण तसंच जीवन जगण्यासाठी बोलवले गेले आहे. ते जीवन जे मनुष्यासाठी, या जगासाठी अशक्य आहे, अनरियल आहे, अवास्तविक आहे. नाही विचार करू शकत की मनुष्य बिना आजार कसं राहू शकतं. जर कोणी हात कापला तर हात कसं येऊ शकतो मनुष्यावर, त्याचा विचार पण नाही करू शकत. त्यांच्यासाठी अवास्तविक जीवन आहे, अवास्तविक. की सर्व संकटाच्या मध्ये तुम्ही आनंदी कसे आहात. आपण हे जीवन जगण्यासाठी बोलवले गेले आहेत, हे महान जीवन जगण्यासाठी, ना की संघर्ष करण्यासाठी. लॉर्ड, ऐकता तुम्ही? तर मनुष्यासारखा संघर्ष करू नका. तो सांगत आहे इकडे तुम्ही आत्म्याची संतान आहात, तुम्हाला आत्मिक जीवन जगण्यासाठी बोलवले गेलं आहे. हा वाचू आपण. तो सांगत आहे नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. तर इंग्लिश अनुवाद आपण वाचू. सांगत आहे Proving what is acceptable unto the Lord. वो कह रहा ओळखा प्रभूला कशाने आनंद होईल, संतोष करण्यास शोधण्याचा प्रयत्न करा. तो सांगत आहे ओळखा, प्रयत्न करा की देवाला कशाने संतोष होतो. यंदाप्रमाणे बोल नका आम्हाला नाही माहित प्रभूला काय पाहिजे. यंदाप्रमाणे बोल नका आम्हाला नाही माहित प्रभूला काय पाहिजे. बोल शकत प्रभूची माया कुठे डूब कुठं छाय नाही. तुम्ही ज्योतीचे लेकर आहात, तुम्हाला माहीत पाहिजे प्रभूला काय पाहिजे, प्रभूची इच्छा काय आहे तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही अज्ञातासारखे नाही राहू शकत. मला नाही माहीत प्रभूला काय पाहिजे, मला नाही माहीत उद्या काय होईल, ही आपली भाषा नाही होऊ शकत. तो बोलला ओळखा, परखा देवाला काय पाहिजे. हे जे त्यांनी रोमकारसपत्र 12 अध्यायामध्ये बोलला. चला जाऊ आपण तिकडे. रोमकारसपत्र 12 अध्याय 1 वचन. तो सांगत आहे म्हणून बंधूंनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे शरीर देवाला संतोष देणारे जिवंत यज्ञाशी अर्पण करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पुढचे, आणि यापुढे या जगाचे आदर्शप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाने नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करा. तो सांगत आहे इकडे तुम्हाला देवाची इच्छा माहीत असली पाहिजे. लॉर्ड, शेजारला बोला तुम्हाला देवाची इच्छा माहीत असली पाहिजे. हसून बोला की तुम्हाला देवाची इच्छा माहीत असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ही ओळ किती मोठी आहे. ही अँटी वर्ड लाईन आहे. जगात प्रत्येक जण बोलतात देवाची इच्छा कुणाला माहीत आहे. सांगितलं आहे की देवाची इच्छा नाही ओळखू शकत. जर देवाची इच्छा नाही ओळखू शकत तर त्यात चालणार कसे. हेच कारण आहे की जग संकटात आहे. त्यांना माहीतच नाही की देवाची इच्छा आपण ओळखू शकतो, त्याच्या इच्छेत चालू शकतो. they don't know it. तुम्हाला माहीत असू शकते, माहीत पडू शकते. म्हणजे आम्ही बोलतो हे प्रभूने सांगितलं, लोक बोलतात ओ ह्यांनाच कसं बोलतो प्रभू. प्रत्येक वेळी देवाची इच्छा ओळखणे संभव आहे. प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा ओळखू शकता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमची इच्छा आहे कुठल्याही गोष्टीविषयी, तर परमेश्वरची पण इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. There is a will of God. परमेश्वराची एक इच्छा आहे आणि बुद्धिमानी असे ह्यात आहे की तुम्ही त्या परमेश्वराची इच्छा ओळखा. अज्ञानाप्रमाणे नाही राहू शकत. ओ मला नाही माहीत. देवाची इच्छा ओळखणे खूप सोपे आहे. तुम्ही काय करा, त्याचे वचन वाचा. आता वाचले असा कुठला व्यक्ती आहे जशी मी घृणा करू शकतो नाही करू शकत, कारण आपण वचनात वाचलं एक दुसऱ्यावर प्रेम करा. सोपे, कुठे कठीण आहे. जे कोणतरी होतं ज्याची तुम्ही घृणा करता, तुम्हाला आता माहीत पडलं नाही करू शकत. तुम्हाला त्या व्यक्तीविषयी काय जे वॅक्सिन बनवत आहे आणि लोकांना मारत आहे, परमेश्वर त्यांच्यावर घृणा नाही करत, आपण पण नाही करू शकत. परमेश्वराने हे करायसाठी आपल्याला नाही बोलवले.
हालेलुया. आहे का माझ्यासोबत? तर त्यांनी काय बोलले? ज्योतीच्या लेकरासारखे चाला. कुणासारखे? खूप सोपे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं उभे राहावा, तुम्ही काय करू शकता? उभे राहू शकता. बोलू नका मी प्रभूच्या इच्छेत कसे चालू. कोण बोललं नाही चालू शकत? सोपे आहे प्रभूच्या इच्छेमध्ये चालणे. जसं मी तुम्हाला बोललो, आनंद उभे राहा. कठीण आहे का? कठीण होतं का? कठीण होतं? नाही. कठीण होतं? ब्रदर आनंद खड़े हो जाइए. कठीण आहे तो. प्रेज द लॉर्ड. बैठ जाइए. मुश्किल है ये. कुणाला सांगून देऊ नका ओ प्रभू सोबत चालणे खूप कठीण आहे. बरोबर चालणे कठीण आहे. कोण बोललं? देव बोला प्रेम करा, तर आपण काय करतो? प्रेम करतो. इतकं तर सोपे आहे हे. सिंपल. प्रेज द लॉर्ड. बोला हा 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 हा. कठीण आहे का? नाही कठीण आहे. जेवणे कठीण आहे. तसेच देवाची इच्छा करणे काय आहे? सोपे. जसं देवाचे वचन येतं, तुम्ही बोलता वाव आजपासून हेच, आजपासून हेच, आजपासून हेच, आजपासून हेच. तुम्ही बघाल परमेश्वरचे आशिषे उघडपणे तुम्हाला दिसतील. तुम्ही बोलशील ओ बॉय, किती आशीर्वाद आहेत, किती आशीर्वाद. The moment you do the word, the power of the word is released. जसं तुम्ही परमेश्वर वचन करता, परमेश्वर आशीर्वाद रिलीज होतो. जसं मी बोललो उभे राहा, तर काय झालं? उभे राहण्याची सामट काय झाली? मुक्त. जसं पौलाने त्या लंगड्या व्यक्तीला बोलले उभे राहा, तो काय झाला? उभे राहिला, उभा राहिला. उभा राहिले नसता तर वचन काय काम केलं असतं? पण त्याने मन बनवले उभे राहण्याचं. ओ तुला नाही माहिती 39 वर्ष काय उभा राहू शकतो? 39 वर्षापासून मी तर पडलेलो आहे, मी कसा उभे राहील? तू पागल झालायस, तो बोलू शकला असता. विचार करून बघा, ते 4 व्यक्ती वरचं छपर तोडून येशूकडे आले त्याला बरं करण्यासाठी. त्याला उठता येत नव्हतं, तो झोपलेला, तो पडूनच होता. तो त्यांनी छपर तोडून येशूकडे आणले. येशू ख्रिस्त बोला उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. लोक बोलले असते पागल आहेस का? तर तो समजते का नाही किती वर्षापासून मी पडूनच आहे, पायामध्ये पण ताकद नाही, शक्ती नाही. नाही, मूर्ख नव्हता. जसं येशू बोलला उभे राहा, तो उभा राहिला. तो किती सोपे आहे. येशू ख्रिस्त आणल्याला बोला बघा, तो बोलतो हां दिसतंय, वाव सुंदर. कुठे कठीण होतं? तो लाजरला बोला बाहेर, लाजर बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. हॅलो, लाजर काय आला? बाहेर आला. ओ तुम्ही बोलत ओ पास्टर सर्व बोलतो वॅक्सिन लावा, वॅक्सिन लावा. नको लावा. वचन सांगतो नको लावा. खूप सोपे आहे. तर माझं काय होईल, हे होईल, ते होईल. त्यांना पण विचार करून ना की नोकर जाईल तर काय होईल. आज का लागलं तुमची नोकरी जाईल? हसा हा 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 हा. हॅलो, खूप सोपे काम सांगितले मी. पण हसणे खूप कठीण जाते. बोलतात ओ तुम्हाला माहिती आहे का आमच्यासोबत काय झाले आहे? मी काय झाले आहे? सोबत खूप वाईट झालं म्हणून मी हसू नाही शकत. बोलतो बायबल सत्य का तुम्ही सत्य आहात? आनंद साजरा करा, प्रत्येक क्षणी आनंद साजरा करा. देवाला माहिती आहे की काय काय स्थिती अशा असतील जिथे आनंद साजरा नाही करू शकत, तरी सुद्धा त्यांनी बोले आनंद साजरा करा. हसू शकता हा 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 हा. बोला मी ज्योतीची संतान आहे. खुश होऊन बोला ना, मी ज्योतीची संतान आहे, मी आत्म्याची संतान आहे. ठीक आहे, पुढे वाढू का आपण? 11 वचन वाचू इफिसियन्स मधले. अंधाराची जी निष्फळ कार्य आहे त्याची भागीदारी होऊ नका, तर उलट उघडीस आणा. तो काय सांगत आहे? अंधाराची कामे काय आहे? निष्फळ. इथे जर मी थांबणार आहे, कारण हे त्या गोष्टीचे भारतातील ख्रिस्ती व्यक्ती खूप करतात. तर हे काय बोलतो तुम्ही? चला दुसऱ्या वचनाकडे जाऊ. दुसरा कोरिन्थीकरास पत्र 6 अध्याय 14 वचन आपण वाचू. इसका रेफरेंस क्या है? जे तुमच्या बरोबरीचे नाही त्यांच्या बरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका, नाहीतर नीतिमान व दृष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? हे लग्नाविषयी बोलत आहे. हे ते काम आहे जे ख्रिस्ती लोक इतक्या मजाकने करतात. मी बोलतो कम ऑन, तुम्ही एक ख्रिस्ती आहात आणि तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न केलं ज्याला परमेश्वर नाही माहिती. तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःला एक निष्फळ कामामध्ये जोडले आहे. निष्फळ. पण कारण आपण वाचलो तर पहिला तुम्ही अंधारात होता, आता काय आहे? ज्योती आहे. प्रत्येक तो व्यक्ती ज्याला देव माहित नाही तो काय आहे? अंधार. ज्योती अंधाराबरोबर लग्न करू शकते.
लग्न करण्यासाठी? मी बोलतो लग्न इतकं मोठं झालं का? काय तुम्ही तुमचं संपूर्ण जीवनाची बाजी लावली? काय तुम्ही बुद्धिमान नाही? कसं केलं तुम्ही हे? तुम्ही एका व्यक्तीला पार्टनर म्हणून जो अविश्वासी आहे, व्यक्ती जो दसमास नाही देत, तो तुमचा पार्टनर आहे. तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय खाली जाणार. का तुम्ही बुद्धिमान नव्हता? तू सांगत आहे तुमच्या बरोबरचे नाही त्यांच्यावर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. चला स्तोत्रसंहिता पहिला अध्याय पहिलं वचन वाचू. वचन सांगत आहे, And sometimes we don't oppose it. माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला. Why don't you oppose wrong? तुमच्या घरात सर्व ख्रिस्ती आहेत आणि लग्न कुठं होत आहे? ख्रिस्तीपणाच्या बाहेर. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही काही नाही करू शकत. कसं तुम्ही बोलता मी माझ्या बहिणीवर प्रेम करतो आणि तुम्ही तुमच्या बहिणीला एका अंधाराबरोबर जोडायला देता. कसं आहे तुमच्या भाऊ होण्याचा? कसे करून दिलं तुम्ही? भाव नव्हता तुम्हाला, तुमच्या बहिणीविषयी काहीच प्रेम नव्हते. प्रेम असतं तर तुम्ही बोलला असतं माझी बहीण एक ज्योती आहे, मी तिला अंधारावर लग्न करून नाही देऊ शकत. स्वार्थ आहे तो, स्वार्थ. जर तुम्ही दुसऱ्यासाठी लढत नाही तर परमेश्वर तुम्हाला एक स्वार्थीप्रमाणे बघतो. तुम्हाला नाही पाहिजे की जगासोबत तुम्हाला लढायला लागेल. तुम्हाला जगाच्या बॅड बुक्समध्ये नाही यायचं आहे. तुम्हाला त्यांची बुराई नाही ऐकायचं आहे. जर तुम्ही त्यांच्या बोलण्याचा विरोध कराल तर लोक तुमचा विरोध करतील. तुम्हाला हे नाही पाहिजे. तुम्ही बोलाल सर्वांची बुराई कोण सहन करेल? हाच तर प्रॉब्लेम आहे. किती वेळा तरी आई वडील आपल्या मुलांशी घाबरतात. का? कारण त्यांना मुलांची बुराई नाही पाहिजे. बोलतो का? येशू ख्रिस्त घाबरत नव्हता लोकांच्या बुराईपासून. त्याने जे योग्य होतं ते केले. भले लोकांना किती पण वाईट वाटो तर त्याला काहीच फरक नाही पडला. प्रेज द लॉर्ड. हे महत्वाचं आहे. इथूनच लोक आपल्या जीवनात संकट आणायला सुरुवात करतात. Yes. असमान दुव्याखाली येऊन लोकांबरोबर काम करतात ज्यांना परमेश्वर माहित नाही. बोलतो का? निर्णय नाही का? तर तुम्ही अंधाराबरोबर जोडता तर काय होतं? जेव्हा सफेद मध्ये तुम्ही काळं मिक्स करता काय होतं? हळूहळू सगळं काळं होऊन जातं. तुम्हाला माहिती आहे लग्नाचा अर्थ काय असतो? लग्न सर्वात मोठे बंधन आहे. लग्न सर्वात मोठी उपमा आहे. लोक असेच निर्णय घेतात. मी बोलतो लग्न केलं तुम्ही, लग्न, नंतर तुम्ही प्रार्थना करता देव आम्हाला वाचवेल. तुम्ही पहिलाच वचनाच्या बाहेर जाऊन काम केले आहे. निष्फळ कामात. कशात? निष्फळ कामात. प्रेज द लॉर्ड. लोक विचार नाही करत ते. कोणासोबत केलं ते बोलत त्यांच्यासोबत मी काय करू आता? ते बोलतात तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही रायता पसरवा आणि मी गोंडपाट घेऊन साफ करू. रायता का पसरवला? नाही बदलणार तर पास्टरची प्रार्थना काम नाही करत. दोष कुणावर येईल? पास्टरवर. तुम्ही वचनाच्या बाहेर जाल तर मी कुठली प्रार्थना घेऊन येऊ? कुठली प्रार्थना करू? तुम्ही ऑलरेडी जर वचनाच्या बाहेर गेला तर कुठली प्रार्थना करू मी? माझ्याकडे प्रार्थना कुठली राहिली? तुम्ही तर ऑलरेडी वचनाच्या बाहेरच आहात. माझ्याकडे प्रार्थना कुठली राहिली? प्रार्थना करू देवाकडून मी मार खाऊ का? तुम्ही चुकीचं करून आला, मी तुमच्या चुकीवर सहभागी होऊन मी हे नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? हालेलुया. सुन रहे हैं? शेजारला बोला ज्योतीच्या लेकरासारखे चाला. ज्योतीच्या लेकरासारखे चाला. So I'm always concerned. मी लोकांना सारखा त्यांच्या कुटुंबाविषयी विचारत असतो. मी किती कन्सर्न आहे. मी त्यांना सांगू नाही शकत मी किती कन्सर्न आहे त्यांच्याविषयी. मला माहिती आहे ते कुटुंब कुठल्या दिशेत चालतं. ते जो या कुटुंबाला वाचू शकतो तो पण शांत उभा आहे. मी बोलतो हे कसं करू शकलं तू? मी तर हे शिकवलं नाही तुम्हाला. असे न होणं मी तुम्हाला शिकवले नाही. जर तुम्ही बोललाच नाही तर कसं माहीत पडेल घरच्यांना की तुमच्याच आतमध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलायला शिका. त्यांनी काय बोललं? चला परत जाऊन वाचू. 11 वचन.
आणि अंधाराची जी निष्फळ कार्य आहे त्याच्या भागीदार होऊ नका, तर उलट ते उघडीस आणा, त्याचा विरोध करा. हाच अर्थ आहे त्याचा, की त्याचे काय करा, विरोध करा. You can't agree to it. तुम्ही त्याचे भागीदारी नाही होऊ शकत, मी तर नाही होऊ शकत. तर तुम्ही बोला पास्टर माझ्या मुलाचं लग्न आहे यासोबत, मी तर बोला ना तर मला बोलू नका, नाहीतर मी येणार नाही, ना तर मी तिथे येणार आहे. त्याचा भागीदारी नाही. पास्टर तुम्ही रागात आहे, मी रागात कसं लाल, वचन आहे ना माझ्याकडे. ही माझ्या व्यक्तिगत विचाराची धारणा नाही, मला वचनापासून माहिती आहे काय आहे, मी का त्याच्या भागीदार हो. माझं काम काय, त्याला दाखवणे. पुढचं वचन, कारण त्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहे त्याविषयी बोलणे ही लज्जास्पद आहे. आपण वाचलो होतं 3 आणि 4 वचनामध्ये, नाही वाचलो होतं. व्यभिचार, झूठ, लोभ, तो सांगत आहे ते लज्जास्पद आहेत ते गोष्टी. लोक गुप्त काम कसे करतात, सिक्रेट मध्ये. काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, जे काम तुम्ही गुप्तपणे करतात त्याला कोण बघत, परमेश्वर बघत आहे त्या कामाला. तर 2 जीवन बनवू नका, सिक्रेट लाईफ. एक हे जीवन, एक ते जीवन नाही, एक जीवन. शेजाऱ्याला बोला एक जीवन, एक जीवन. की पास्टर गेले, पास्टर समोर ख्रिस्ती आणि तुम्ही बोलानंतर चले गए ठाणेदार, अब डर किसी का, डर किसका. काही लोक असेच असतात, पास्टर समोर भोले भाले. ते गेल्यावर न विचारलं आणि भावा कसे आहेत, इधर आबे. मी बोलतो वाव ब्युटिफुल. हे कुठलं जीवन आहे, हे कुठलं जीवन आहे. त्याकडे एकच जीवन आहे. बोला एक जिंदगी. खुश होऊन बोला ना, असं दुःखी होऊन का बोलता, जसं की मी तुमचं दुसरं जीवन घेतलं. दुःखी आहेत आता, असं पण नाही करू शकत, नाही करू शकत. ज्योतीची लेकरं आहेत, शेजाऱ्याला बोला ज्योतीची लेकरे, आत्मा की संतान. कारण त्यांच्या ज्या गुप्त गोष्टी त्याच्या केल्या आहेत त्याविषयी बोलणे लज्जास्पद आहे. आपण त्यांच्यासारखे नाही वागू शकत. आपला वेगळा आहे जीवनाचा प्रकार. प्रेज द लॉर्ड. पुढचे पुढचे वचन हे खूप मोठे आहे, खूप शक्तिशाली आहे. या AMPC मधून बघू आपण. पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. तो काय सांगत आहे, प्रत्येक वाईट गोष्टी कशातून समजतात, प्रकाशातून. म्हणजे जर प्रकाश नाही तर सगळं काय आहे, योग्य आहे. हेच कारण आहे की जगाला बायबल हटवायचे आहे. बायबल हटवले तर त्यांना वाटेल जे ते बोलतात ते सर्व काही योग्य आहे. बायबलच आहे जे सांगू शकते योग्य अयोग्य काय आहे. हेच कारण आहे ते बोलतात बायबल हटवा, बायबल हटवा. कारण बायबल काय आहे, ज्योती आहे, प्रकाश आहे. का ख्रिस्ती लोकांपासून संकट आहे का, कारण आपण पांढऱ्याला पांढरच बोलणार, काळाला काळाच बोलणार. आमच्यासारखे पास्टर आवडत नाही, कारण आम्ही सफेदला सफेदच बोलणार, काळ्याला काळ्याच बोलणार. त्यांना काय पाहिजे ते पास्टर जे त्यांच्या मनासारखे बोलो. त्यांना ते नको पाहिजे जे वचनाद्वारे बोलतील. पर जितने कामों पर उल्हाना दिया जाता है, पण जेव्हा सर्व काही प्रकाशद्वारे उघड होते तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती आशीर्वाद आहे की परमेश्वर वचन आपल्या जीवनात आहे. हे किती मोठा आशीर्वाद आहे. आपल्याला कधीच माहित पडलं नसतं योग्य काय आहे, चूक काय आहे आणि बरोबर काय आहे. कधीच माहित पडलं नसतं ना, तर आपण जीवनभर अंधारात राहिलो असतो. फक्त ज्योतीचा आहे, प्रकाशाचा आहे, तो सांगू शकते काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे. understand what the word of God is. समजून घ्या परमेश्वर वचन काय आहे. हे सर्वात मोठा आशीर्वाद आहे. वचनाला करणे हा आपला सर्वात मोठा सन्मान आहे. वचनाला करणे आपला सन्मान, आपला सर्व काम प्रकाशातून उघडतात. म्हणजे प्रकाश नाही तर सर्व काय काम काय आहे, ठीक आहे. चुकीचं काय आहे, बरोबर. गलत क्या है, सही. तर असली 100चं नोट नाही तर सर्व नोट काय आहे, बरोबर. हेलो, सच है या नहीं है. जर ओरिजिनल नाही तर डुप्लिकेट काय झालं, ओरिजिनल. तर असं म्हणतो नका जे तुम्हाला आवडत नाही ते वचन तुम्ही केलेच नाही. दसमान द्या, नाही हे वाला नाही वाचत, पुढचं वाचो. आशीर्वाद घ्या. दसमान दिला तेव्हाच आशीर्वाद भेटेल ना. वो कुछ लोग जंप कर जाएंगे, उन्हें ये वाला पसंद नहीं आता. जब दशमांश की बात करो, जेव्हा मी दसमान विषयी बोलतो तेवढं आमच्या पैसे लुटत आहे, आजच्या पैसे लुटत आहे. वचन सांगते, वचन वचन वचन. हा त्रास वाटतो.
कसं लोकांना वचन नाही करणार, वचनापासून आशीर्वाद पाहिजे कसे? हो, समजा एक नवरा बायको आहेत, कोण आहे का इकडं जे नवरा बायको सोबत बसले आहेत? ठीक आहे. तुमचं नाव काय ब्रदर? रमेश. तुमचं? अच्छा. आता मी रमेशला थोबाडीत मारून सुमिताकडे पैसे मागेल, ते देणार आहे का? तर सुमिता समोर त्याला मी मारले आणि 10 रुपये मागितले सुमिताकडे, ती देणार का? उत्तर द्या. जर तुम्ही एक वचन नाही केलं, तुम्ही दुसऱ्या वचनाकडून आशीर्वाद कसे मागू शकता? समजलं का? जर तुम्ही दशमांचं वचन नाही केलं तर दुसऱ्या वचनाकडून आशीर्वाद कसे मागू शकता? ही मूर्खता नाही का? जर तुम्ही एकाला कानाखाली मारली आणि दुसऱ्याकडनं आशीर्वाद मागत आहेत, तेच वचन. वचन काय आहे? परमेश्वर. हाच वचनाला तुम्ही नाकारले आणि ह्याच त्या दुसऱ्या भावाकडनं तुम्ही आशीर्वाद मागत आहेत. बावडेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. That's where the problem is. तुम्ही डिसाईड नाही करू शकत मी हे वचन करेल आणि हे वाला नाही करणार. वचन करावं लागेल. You have to do it. वचन करावं लागेल. Praise the Lord. हे कशासाठी? तुमच्या आशीर्वादासाठी. शेजारा बोला हे आशीर्वादासाठी आहे. खुशून बोला ना की दशमांश आशीर्वादासाठी आहे. बोला दशमांश आशीर्वाद देतो, भेट आशीर्वाद देतो, बी फळांना आणते. पण किती लोक करतात? बोलतात पास्टर आमच्याकडे पैसा येतो पण थांबत नाही. काय करू पास्टर? दशमांश द्या. अजून काय? नाही आहे. प्रत्येक वेळी लोकांना दुसरं समाधान पाहिजे, पहिली गोळी त्यांना पाहिजेच नाही. डॉक्टरनी गोळी लिहून दिली, तुम्ही बोलता का डॉक्टर नाही मला दुसरी द्या? कोण करते असे? द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? चला पुढचे वचन, 14वे वचन. आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते ती प्रकाश आहे म्हणून आम्ही असे म्हणतो, हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यातून उठ आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. तो काय सांगत आहे? तो सांगत आहे आळशी होऊ नको. वचन करायला आळशी बनू नको. जसं वचन येतं तर तेव्हाच कर. मला दुपारी भूक लागली तर तुम्ही संध्याकाळी जेवत नाही. जर उपास असेल तर वेगळी गोष्ट आहे. त्याच प्रकारे जे वचन तुम्हाला सांगते त्याला पटकन करा, पटकन. वेळ वाया घालू नका. तो काय सांगत आहे वचनात बघा की हे झोपलेला जागा हो बेलातून उठ आणि ख्रिस्त तुझ्या प्रकाशेल. जसं वचन येईल तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते ख्रिस्त तुझ्या प्रकाशेल. प्रेज द लॉर्ड. समजलं का तुम्हाला? आज पास्टरनी बोललं जाऊन आत्मिक जिंका, तुम्ही बोलता नाही मी विचार करतोय मी माझं मन बनवतोय. काहीच नाही होणार तुमच्यासोबत. जसं वचन बोललं गेलं तुम्ही तसंच करता आणि परमेश्वर वचन बंद नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे त्यांनी बोलले ते अटल आहे. हालेलुया. म्हणजे तो काय बोलला? हे झोपलेला जागा हो मेला तो वचन कर. पुढचे तो सांगत आहे पुढच्या वचनात, म्हणून तुम्ही कसे जगता याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका तर शहाण्या लोकांसारखे व्हा. या तो सांगत आहे इकडे जर तुम्ही वचन नाही करत तुम्ही मूर्ख लोकांसारखे होता. वचनाला करा, शहाण्यांसारखे वागा, शहाण्यांसारखे चाला. 16वे वचन खूप महत्वाचे, खूप मोठे. हे चांगल्या संधीचा उपयोग करतात कारण हे दिवस वाईट आहेत. संधीला काय समजा? चांगले समजा. नाही समजत का? आता तर जास्त समजतं कारण दिवस काय आहेत? वाईट आहेत. जे मुलं बोलत होते शाळेत नाही जायचे आता बोलतात मम्मी शाळा कधी खुलणार? आता समजलं का? मी असा नाही आहे. मी ज्योतीचा मुलगा आहे. संधीला बहुमूल्य समजा. काय समजा? आपल्याला लोकांना सत्य सांगण्याचा या संधीला काय समजा? बहुमूल्य समजा. प्रत्येक व्यक्तीला सत्य सांगा. वॅक्सिन एक छळ आहे, मास्क एक छळ आहे. संधीला बहुमूल्य समजा. खूप सारे लोक मरत आहे या छळांमुळे. हालेलुया. संधीला बहुमूल्य समजा. दिवस काय आहेत? वाईट आहेत. बुद्धिमानाने चाला. सर्व काही योग्य उत्तर द्यायला शिका. मला बुद्धीने उत्तर देता आले पाहिजे. पुढचे, म्हणून मूर्खासारखे वागू नका तर उलट देवाची काय आहे ते जाणून घ्या. परत एकदा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली जे आपण पूर्वी बघितले होते. शोधा
देवाची इच्छा काय आहे? खूप जणांना वाटेल देवाची इच्छा आहे, प्रभूला हे पाहिजे की आम्ही घरात बसू. प्रभूला नाही पाहिजे हे. नाही पाहिजे की आपण घाबरून बसू. जर मी आणि तुम्ही घाबरलो तर देश गुलामामध्ये जाईल. प्रेज द लॉर्ड. मला आणि तुमच्या मुलांना पण ते सर्व सहन करावं लागेल. की मूर्ख होऊ नका. आपण लक्ष द्या की देवाची इच्छा काय आहे. पुढचे वचन. द्राक्षरस पिऊन. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांनी ज्योतीच्या लेकरापासून सुरुवात करून कुठे आला? आत्म्याचे लेकरं. लक्ष द्या. आणि हे त्याच्या संदेशचा क्रक्स आहे की त्याला काय पाहिजे. सांगत आहे द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका, त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बोताल होतो. उलट आत्म्याने परिपूर्ण भरले जा. हालेलुया. आत्मा से परिपूर्ण होते जाओ. सांगत आहे जर तुम्ही नव्याने जन्मलेला तुम्हाला स्वतःला आत्म्याने भरलेले पाहिजे. दुसरा कुठलाच ऑप्शन नाही, विकल्प नाही. विकल्प नाही. मनात ठेवू नका की मला आत्म्याने नाही भरायचं आहे. विचार सुद्धा नाही करू शकत बिना आत्म्याने भरून कसं राहायचे. तू सांगत आहे द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका, पण आत्म्याने पूर्ण भरले जा. कारण जोपर्यंत आत्म्याने भरलेले नाही आहे तुम्ही, तोपर्यंत ज्योतीच्या लेकरासारखे नाही चालू शकत. ज्योतीच्या लेकरासारखे चालण्यासाठी तुम्हाला आत्म्याने परिपूर्ण व्हावं लागेल, भरावे लागेल. तुम्हाला आत्म्याने 24 तास भरावे लागेल. द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका, त्यामुळे मनुष्य सर्व बाबतीत बेताल होतात. उलट आत्म्याने परिपूर्ण भरले जा. पुढचे वचन. स्वतः स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गीतांना एकमेकांबरोबर सुसंवाद साधा. गाणी गा आणि आपल्या अंतःकरणात प्रभूचे गायन गा. तो इथे सांगत आहे आपल्या अंतःकरणात प्रभूचे गायन गा. तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात पिक्चरचे गाणे नाही पाहिजे. पिक्चरचे गाणं मेरे दिल के तुकडे हजार हुए, हे कुठलं गाणं आहे? तुझे देखा तो ये जाना सनम. म्हणजे वाव. हे गाणे गाऊन तुम्ही आत्म्याने भरण्याचा विचार करताय. प्रेज लॉर्ड. तर काय सांगत आहे की स्वतःमध्ये अंतःकरणात काय करा? प्रभू समोर स्तोत्रे आणि कीर्तन करत राहा. थांबा की करत राहा. कितने घंटे करो? हमेशा. सांगत संधी असेल तर काय करा? बाहेर गावा. आपण बाहेर जर नसेल तर काय करा? अंतःकरणात गावा. कितीदा लोक असे करतात. तुम्ही या वचनाला कराल, ओ बॉय, आशीर्वाद तुम्हाला असं वाटेल ह्या जीवनातून बाहेरच नाही निघायचे मला. हालेलुया. तो सांगत आहे स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गीतांना एकमेकांना. हेच कारण आहे तुम्हाला चर्चचे गाणे आले पाहिजे. तुम्ही नाही बोलू शकत ते गातात तरी चर्चमध्ये मला नाही येत तर शिका. का तुम्हाला वाटतं की सर्व काम आम्हीच केलं पाहिजे? तुम्हाला का नाही मेहनत करायची? लॉर्ड, हाच प्रॉब्लेम आहे. तो बोलला आळशी बनू नका. ते जराला बोला आळशी बनू नका. तुम्हाला माहिती आहे मनुष्याचा प्रॉब्लेम काय आहे? आळस आहे. आळस खूप आवडतं. त्याला विचारायचं तुम्हाला संधी भेटली झोपण्याची आणि बसण्याची तर तुम्ही झोपणार. त्यांची सवय आहे. काही वेळ असं बसतात मग असं करत झोपतात. त्यांना वचन नाही करायचं, पण वचनाचे आशीर्वाद त्यांना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या मनात स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गीत गात राहा. होऊ शकते की तुमचा आवाज जगासाठी चांगला नाही, देवासाठी चांगला आहे, पण तुम्हाला गावं लागेल. मला नाही माहित मी कधी ह्या जमिनीवर राहतो. जर तुम्ही माझा रिटेल टेस्टर लावलं तर तुम्हाला समजेल. झोपण्याचं सोडून मी कायम माझ्या हृदयात गाणे चालू असतात. हार्डलीच मी बाहेर असतो. आता मी कुठलं गाणं गात आहे? तेरे नाम की स्तुती. मी तुमच्याशी बोलत आहे पण माझ्या हृदयात हे गाणं चालू आहे. असं जीवन जगतो लॉर्ड. कारण मला माहिती आहे याचे आशीर्वाद. तर मला याचे आशीर्वाद माहिती आहे, तर मी का नको करू ह्या गोष्टी? जर मी आत्म्याने भरलेलो आहे तर असंभवला संभव करणं सोपे आहे. प्रेज द लॉर्ड. मी 24 तास आत्म्याने भरलेलो आहे तर मी आजारी नाही पडू शकत. प्रेज द लॉर्ड. जर मी 24 तास आत्म्याने भरलेलं तर माझी नोकरी तुम्ही नाही घेऊ शकत. जर घेतली तर मी बिझनेस सुरू करेन. प्रेज द लॉर्ड. तर व्यवसाय सुरू करे, कुठे पण सुरू करे, तो वाढणार. हालेलुया. कधीच नुकसानात नाही चालणार. मला सेल द्या तो वाढेल. तुम्ही मला चर्च द्या ते वाढेल.
मला कुठलीही गोष्ट ती वाढेल का? कारण मला माहिती आहे आत्म्याने भरणे हे गुपित माहित आहे. किती सोपे आहे, ह्याला पैसे पण नाही लागत. हालेलुया. जर तुम्ही हे केले, फरक नाही पडणार तुम्ही कुठून आला, तुमच्याकडे काय होते, कोण तुमच्या विरोधात आहे. ओ बॉय, बायबल जाऊन वाचा. बायबल सांगते दाऊदच्या पाठी शाऊल पडलेला. शाऊल मारणार होता दाऊदला, आणि शाऊल पोचला शमवेलकडे. हा माझा फेवरेट पार्ट आहे. ही त्या गोष्टी जेव्हा मी कुठल्या अधिकाऱ्याशी भेटतो, माझ्या डोक्यात मनात ते चालू असतं. आपको नहीं पता लोगों के साथ होता क्या जब मुझसे मिलते हैं तो. मला सांगू शकतो, माझ्यासमोर उभे राहून माझ्या ओरडणे खूप असंभवच आहे. बोला पास्टर तुम्हाला कसं माहित? मी आज तुम्हाला शिकवे कसे असंभव. तुमच्यासाठी पण हे संभव होईल बघा. शाऊल कुणाच्या पाठी पडलाय? दाऊदच्या. त्याला दाऊदला मारायचं होते. दाऊद कुठे गेला? शमवेलकडे. शमवेल काय करत? भविष्यवाणी. तर शाऊलची एक सेना, एक तुकडी गेली त्या कॅम्पमध्ये. ते पण भविष्यवाणी करायला लागले. यानी पकड़ने गए थे वहां पे क्या कर रहे? भविष्यवाणी. ते पण जाऊन भविष्यवाणी कर की दाऊद राजा आहे, दाऊद राजा आहे. मग काय केलं शाऊलनी? दुसरे तुकडी पाठवले. ते पण जाऊन भविष्यवाणी कर की दाऊद राजा आहे, दाऊद राजा आहे. मग त्याने तिसरी तुकडी पाठवली. तिसरी तुकडी पण काय करत होती? भविष्यवाणी. शाऊल बोलाय सर्व बेकार आहे, मीच जातो. शाऊलनी तर नंगा होऊन भविष्यवाणी केली. प्रेज द लॉर्ड. तेच तर मला पकडणं असंभव आहे. प्रेज द लॉर्ड. जर मला नाही पाहिजे तर नाही करू शकत तुम्ही. बघूनच तुम्ही बोला सर काय करायचं आहे. माझ्याकडे माझे सामर्थ्य आहे. मी आत्म्याने भरलेलो आहे. I am filled with the Spirit. Praise the Lord. I am moved with my aura. माझे सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये तुम्ही तेच करणार जे मला पाहिजे. You can't do anything. तर तुम्हाला कोणी पैसे जरी दिले असतील माझ्या विरोधात बोलायला, तुम्हाला समजणार नाही काय करायचं आहे. तुम्ही तेच बोलणार जे मला पाहिजे. असं मोहन येतं तर त्यापेक्षा मोठे मला येते. प्रेज द लॉर्ड. मध्ये करायला येते आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. हेलो, सुन रहे? मी तुम्हाला फायदे सांगू शकतो. चला फटाफट संपू आपण सेवाचे. पुढचे वचन. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गीतांना एकमेकांबरोबर सुसंवाद साधा. गाणी गा आणि आपल्या अंतकरणा प्रभूची गायन गा. पुढचे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल, कशाबद्दल? प्रत्येक गोष्टीबद्दल तो सांगत आहे तुम्हाला कुठले जीवन जगायचे आहे. हे नाही की तुम्ही सारखी तक्रार करता. तुम्ही तक्रार करता सरकार वाईट आहे, प्रधानमंत्री वाईट आहे. नाही, बोलतात आमचं सरकार, आमचं शासन सर्वात चांगलं येशूच्या नावामध्ये. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. पुढचे. ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा. याचाच अर्थ घमंड करू नका. एक दुसऱ्याचा सन्मान करा. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करतात तेव्हा तुम्ही काय करता? आत्म्याने भरता. तुम्ही ते जीवन जगण्यास सुरुवात कराल जे जगासाठी काय आहे? असंभव, वास्तविक, अनरियल. उचला आपल्या हातानं आणि करा अन्य भाषेत आतना. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा आले आहात तर तुम्ही उभे राहू शकता आणि या प्रार्थनेला माझ्या नंतर बोला. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये जीवित परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की येशू मला वाचवण्यासाठी मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. सर्वदा जिवंत आहे. आज मी येशूला बोलवतो जीवनामध्ये माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. परमेश्वरा, आज मी घोषणा करतो येशू माझा प्रभू आहे आणि येशू माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी प्रकाशात लेकरू आहे. माझं तारण झाले आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. जोरात आवश्यकता यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर आजपासून तुम्ही सुद्धा ज्योतीचे लेकरे आहेत, आत्म्याचे लेकरे आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे वाढू त्या पहिला मी तुमचा प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वरा तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज तुला येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचं नाव यांच्या जीवनात सर्वदा असेल येशूच्या नावामध्ये. सैतानांचा यांच्यावर कुणाच दावाने कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो.
मी आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या आशेद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. परत एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बघू शकता तुम्ही. तर ही वेळ आहे भेट, सन्मान, तुमची पार्टनरशिप. लक्षात ठेवा, जो आम्ही ह्या गोष्टी बोलतो तर आम्हाला तुमच्याकडनं काही घ्यायचं नाही. आम्ही तुम्हाला परमेश्वरच्या फायनान्शियल सिस्टमचा एक भाग करायचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा आम्ही तुम्हाला बोलतो दसमान द्या, आमची काय इच्छा आहे की तुम्ही परमेश्वर फायनान्शियल सिस्टममध्ये जुडा. जेव्हा तुम्ही तुमच्या दुकानाचे नाव जेहोवा यारे ठेवले तर तेव्हा तुम्ही परमेश्वरशी जोडले नाही. व्यवसाय तेव्हा देवाशी जोडला गेला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे काय देत आहेत, दशमांश आहे म्हणून नाही जोडणार. तुम्हाला ते करावे लागेल जे करायला सांगितले आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो भेट द्या, आम्हाला तुमच्याकडे काही घ्यायचे नाही. आमची इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराच्या देवाच्या फायनान्शियल सिस्टमशी जुडा, एकत्र या. आशीर्वाद आम्ही बघतोय आणि जे बघत आहे त्यामध्ये तुम्ही एकत्र या. प्रेज द लॉर्ड. आपण मनुष्य जो गरीब आहे, जोपर्यंत आपल्या खिशातले देणार नाही तो पण श्रीमंत नाही बनू शकत. गरीबांना हे कोणच सांगत नाही. गरीबांना काय सांगतात, आम्ही तुमची मदत करणार. ते अजून गरीब बनवत आहेत. ते त्यांच्या डोक्यात काय टाकत आहेत, गरिबांना 5 किलो राशन देईल, गरिबांना 5 किलो राशन देईल. काय सांगत आहे की गरीब स्वतःची सहायता नाही करू शकत. त्याला काय दुसऱ्याची गरज आहे, स्वतःची मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. जगात छळ आहे, जर तुम्हाला माहित असेल तर. देव काय बोलतो, द्या द्या. एक गरीब जोपर्यंत देऊ नाही शकत तोपर्यंत श्रीमंत नाही बनू शकत. आम्हाला माहित आहे ही गोष्ट. तर आम्ही तुमच्याकडे चंदा मागत नाही आहे. हमारा एम अलग है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण आपल्या कॉयरचं स्वागत करू. आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. प्रार्थना करेंगे हम भेंट के लिए. धन्यवाद देते हैं परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर या भेट, दशमांश, बीज आणि पार्टनरशिपला आणण्याची संधी दिल्याबद्दल. जसे आम्ही ह्याला दिले आहे, ह्याचे वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. मला आमच्या जीवनामध्ये कुठल्याच चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार. या परमेश्वर, ह्या भेटेवर आम्ही आशीर्वादाचे आवाहन करतो. गुणाकाराचा नियम या भेटेवर काम करत आहे. तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. काही अनाउन्समेंट आहेत, लक्ष देऊन ऐका कारण खूप खूप गरजेचे आहेत. सबसे पहला अनाउंसमेंट है 1, 2, 3 मेला आपलं फास्टिंग आणि प्रेइंग आहे. ग्लोरी, महिमा. वो 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 म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार खूप गरजेचे आहे. खूपच गरजेचे आहेत. तर खूपच गरजेचे आहेत. खूपच गरजेचे आहेत. खूपच गरजेचे आहेत. सेल लीडर्स, पास्टर, जेव्हा पण तुम्ही भेटाल आठवण द्या एकमेकांना. खूप गरजेचे आहे हे.
तयार व्हा. कोणीच मिस नाही केलं पाहिजे. सेंटरमध्ये पण आठवण द्या, पब्लिसिटी करा. जो परमेश्वर असे उपास पकडायला सांगतो, मला माहिती आहे अशा उपासानंतर काय होते. ठिकाणी आजपर्यंत काही नाही पाहिजे. मला माहिती आहे 3 दिवसाच्या उपासानंतर काय होणार आहे. सर्व गोष्टी जे ह्या लोकांनी पसरल्या आहेत अशा पडतील तर त्यांना समजणार नाही कशा पडल्या. द लॉर्ड हालेलुया. म्हणून तुम्ही 4 वाजता खोलताय. जर तुम्हाला 6ला खोलायचं 6ला खोलू शकता. या उपासामध्ये आपण काय खात नाही, काय पीत नाही, केळं नाही खात, काय नाही पीत, तर पेरू नाही खात, सफरचंद नाही खात, चाय नाही पीत, नाही खात, काहीच नाही खात. आपण भूक हडताळ नाही करत. आपण प्रार्थना करतो आणि बायबल पण वाचतो. 11 आणि 12 जूनला म्युझिक आणि आर्ट फेस्टिवल आहे. वो तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकता. कुणासाठी पण रेस्ट्रिक्शन नाही. जर तुम्ही महिला आहे, विवाहित महिला आहे, टॅलेंट आहे, तुम्हाला शोकेस करायचं आहे, तर तुमचं स्वागत आहे. आपले रजिस्ट्रेशन करून घ्या. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आहे 31 मे पर्यंत भारतात 10 लाख वास्तविकता संग्रह वाटणार आहे. जोरात टाळ्या वाजवू शकता. और त्याला करण्याचा सोपा उपाय आहे. पहिला आपलं प्लेज बनवा. प्रत्येक आठवडी देण्यास सुरुवात करा. आज मी किती पैसे वाचवले, आज 500 वाचवले, देण्यास सुरुवात करा. कारण ते बीज आहे जे पुढचे पीक घेऊन येईल. मी तुम्हाला सांगत आहे गोष्टी कशा होतात. तर वाट बघू नका 31 मे पर्यंतची. परमेश्वर तुमचं मन बघेल की तुम्ही वाचवताय. जर ते मन बघेल तर परमेश्वर तुमच्या पैशांवर तुमचा आशीर्वाद टाकेल. त्या गोष्टी कशा काम करतात तर मी तुम्हाला शिकवत आहे. विचार करू नका हे असंभव आहे. जर विश्वास आपल्याकडे आहे, काहीच असंभव नाही, तर तुम्हाला तुमची इच्छा दाखवावं लागेल की तुम्हाला नक्कीच हे करायचं आहे. आणि ही गोष्ट तुमच्यापेक्षा मोठी नाही. निर्णय आहे जे तुम्हाला घ्यायचा आहे. लॉर्ड. आणि जेव्हा कधी तुम्ही परमेश्वरासाठी काय करतात त्याला मोठे होऊन दे. तुमच्या सामर्थ्यापेक्षा मोठे असून दे, थोडं तरी मोठे असून दे. म्हणजे तुम्ही परमेश्वराची सामर्थ्य बघाल. तुम्ही फक्त तुमच्या पगाराबद्दल विचार करता, तर तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी विचारच नाही केला. विचार करा तुम्ही काय मोठे करू शकता. तुमचा विश्वास किती लोड उचलू शकेल. जर तुम्हाला वाटतं तुमचा विश्वास लोड नाही उचलू शकत, तर जे आहे ते द्या आणि जाऊन वचन ऐका. काय करताय, विश्वासला वाढवताय पण आणि मजबूत पण करत आहात. गोष्टी आहेत जे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये. लॉर्ड. आता आपण बोललो सेंटर अपग्रेड. प्रत्येक मेंबरला काय चालवायचं आहे, एक सेंटर. आपले 23 ऑनलाईन चर्चेस आहे, दाखवू शकतो आपण. उडिया, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नडा, टुल्लू, इंग्लिश, चिल्ड्रंस चर्च, इंग्लिश, छत्तीसगढ़ी, बरेली स्पेशल प्रोग्राम, डेफ मुख्य बधिरे के लिए, सामी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मल्याळम, सिंधी, मालवणी आणि 3 साठी पण प्रोग्राम आहे. क्या व्हरायटीज आहे. म्हणजेच कुठलाच असं काही ना कोण व्यक्ती नसणार ज्याला तुम्ही नाही सांगू शकत. पुढील आठवड्यापासून चिल्ड्रन चर्च पण 20 भाषेत येतील. हालेलुया. Praise the Lord. So, जे मुले आहेत तर काही भाषा बोलतात, आम्हाला मुले पाहिजेत. प्रार्थना करतील त्या भाषेमध्ये, जे गाणे गातील त्या भाषांमध्ये, डान्स करतील त्या भाषेच्या गाण्यांवर. काय तुमच्या मुलांना आमच्याबरोबर जोडून दे, म्हणजे ते पण पुढे वाढतील. प्रेज द लॉर्ड. फाउंडेशन स्कूल नाही केलं तर आजच करा. जर तुम्ही सेल सिस्टमचे भाग नाही तर आजच
करून घ्या तुमच्या आसपास कुठे सेल चालतो जावा आणि एक सेलचा भाग बना. Praise the Lord. उभे राहू. परमेश्वराचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा आमच्या जीवनात निवास करेल आणि आम्ही सर्वजण परमेश्वराच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काम करते. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ. भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं. 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं. भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी. भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं. हम भारत के हर टीन्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में. हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5,000 रुपए की पार्टनरशिप के साथ. आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में. आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.